नमस्कार, मी योगेश चांदणे, स्टार न्यूज इंडिया। आज आपण आलेलो आहोत जनता हायस्कूल परसापूर येथे। या ठिकाणी आज प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम झालेला आहे। तर या ठिकाणी कार्यक्रम झाल्यानंतर आपल्याला या शाळेचे मुख्याध्यापक श्री चंद्रशेखर गुलवाडे सर, श्री टेहरे सर व मेटकर सर या ठिकाणी आहेत। आपण त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घेऊया। सर, हा प्रजासत्ताक दिनानिमित्त आपली काय प्रतिक्रिया आहे? आजचा हा जो प्रजासत्ताक दिन होता, हा भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन होता आणि जनता हायस्कूल परसापूर या शाळेचं वैशिष्ट्य असं असते की या शाळेमध्ये हा प्रजासत्ताक दिन खरं पाहिलं तर भारतात सर्वत्र उत्साहानं साजरा केला जातो। परंतु या परिसरातील मंडळी इतकी उल्हासित आहेत की या शाळेमध्ये बसायला सुद्धा जागा नसते, उभं राहायला जागा नसते। अशा संख्येनं बहुसंख्येनं या ठिकाणी पालकवर्ग, टवलार असो, परसापूर असो, उपातखेडा असो किंवा ठोकबळला असो, भिलखेडा असो, नयाखेडा असो, पायवीर असो, इथून सर्व पालक लोक या ठिकाणी हा कार्यक्रम बघायला येतात। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रांगणामध्ये साधारणतः 4 ते 5 शाळांचं सादरीकरण या ठिकाणी होते। त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम अत्यंत सुंदर, अत्यंत दर्जेदार असे असतात आणि ते या ठिकाणी सादरीकरण केले जाते आणि लोक खऱ्या अर्थानं त्या लहान लहान मुलांचं खूप छान कौतुक करतात आणि त्यांना बक्षिसाच्या रूपाने खाऊ सुद्धा देतात। आमची जी संपूर्ण या परिसरातील जनतेला, तसेच भारतातील जनतेला हा जो 77वा प्रजासत्ताक दिन आहे, गणराज्य दिन आहे, ज्या दिवसापासून खऱ्या अर्थाने आपल्या भारत देशाच्या घटनेनं सुरुवात झाली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान निर्माण केलं, त्या संविधानामुळे हा देश संपूर्ण चालतो आहे आणि संविधान 26 जानेवारीपासून लागू झालं आणि म्हणून प्रजासत्ताक दिन म्हणून हा साजरा होतो। या प्रजासत्ताक दिनाच्या संपूर्ण भारतीय जनतेला आणि आमच्या जनता हायस्कूल परसापूरच्या परिसरातील सर्व खेड्यापाड्यातील सर्व लोकांना मी मुख्याध्यापक चंद्रशेखर गुलवाडे हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज इथे 26 जानेवारी निमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे। सालाबादाप्रमाणे यावर्षी सुद्धा बरेचसे लोक, टवलारचे, परसापूरचे, ठोकबळल्याचे, सोमटण्याचे, उपातखेड्याचे सारे लोक परसापूरला आमच्या शाळेच्या प्रांगणात येतात। त्या कार्यक्रमाचा त्यांना एक मोहच आहे। दरवर्षी ते वाट बघतात की कधी सांस्कृतिक कार्यक्रम इथे होईल। एवढा चांगला कार्यक्रम इथे आमच्या संपन्न होतो। सगळ्या पालकांचा, सगळ्या विद्यार्थ्यांचा आणि सगळ्या शाळेंचा यामध्ये सहभाग असतो। मी आज 26 जानेवारी निमित्त, प्रजासत्ताक दिनानिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। छत्रपती शिवाजी महाराज की। सर गिरा दे नॉलेज की दीवार। के दिन जब टीचर क्लासरूम में एंटर करते हैं